18व्या शतकात शिवकालीन मालवण नगरीत साधू महाराजांना याची प्रचिती आली. पारिजातक मूल निवासी अशी मारुती रायांची वाढत केली आणि एका पहाटे साधूला दृष्टांत झाला. तुझ्या सेवा वृत्तीने मी प्रसन्न झालो आहे. या सेवेची संधी सर्व जनमानसात प्राप्त व्हावी म्हणून मला प्रकाशात मी या पारिजातकाच्या मुळाशीच निघत आहे. साधू महाराज खडबडून जागे झाले. आणि साधू महाराज आनंदाच्या भरात धावतच रस्त्यावर आले. बाहेर आता चांगलेच उजाडले होते. ही दिव्य वाणी मात्र साधूंच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होती. समोर दिसतील त्या व्यापाऱ्यांना आपला दृष्टांत त्यांनी अधीरपणे कथन केला. साधू महाराजांचे कडक ब्रह्मचर्य पाहता सर्व व्यापाऱ्यांना स्वप्न दृष्टांत पटला. व्यापाऱ्यांनी एका शुभ मुहूर्तावर पारिजातकाच्या वृक्षाखाली खोदकाम सुरू केले. कालांतराने मजुरांच्या पहारीला खंडशी आवाज झाला आणि काय चमत्कार! एक दिव्य पाषाण सर्वांच्या दृष्टोत्पत्तीस आले. साधूंनी श्रीफळ, धूप, दीप, फुले अर्पण केली, साकडे घातले. पण पाषाण मजुरांना इंचभर सुद्धा पुढे आले ना. शेवटी साधू महाराजांनी गाराणे घातले. हे रुद्रा, आपण स्वयंभू आहात, या जगाचा आधार आहात. आपली नित्य उपचाराने पूजा होईल. आपल्या दिव्य मस्तकावर छत उभारू, भव्य मंदिराचे निर्माण करू. त्या सरशी चमत्कार झाला. दिव्य पाषाण आपोआप ऊर्ध्व दिशेला सरकू लागले आणि सगळ्यांनी एकच जयघोष केला. मंदिर उभारण्यास अवकाश होता म्हणून श्री गणपती मुरलीधर मंदिरात या दिव्य पाषाणाची तात्पुरती स्थापना करण्यात आली. मंदिराचे बांधकाम सुरू झाले. व्यापारी आणि लोकसहभागातून एक सुंदर गोलाकार घुमटीच्या स्वरूपात मंदिर हळूहळू आकार घेऊ लागले. मालवणातील सांथोर व्यापारी वर्ग शुभ दिवशी एकत्र आले. श्री गणपती मुरलीधर मंदिरातील तो दिव्य पाषाण ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत नवीन गोपुरात आणलं. पाषाणाची साग्र संगीत प्राणप्रतिष्ठा झाली. साधू महाराजांनी पाषाणाला स्वहस्ते शेंदुराचा लेप चढवला. पुष्पहाराने सजवले.
शिवाजी महाराज सर्व दर्शनार्थींना म्हणाले, भक्त हो, मालवण शहरातील हा हनुमान स्वयंभू आहे, दक्षिणाभिमुख आहे, दक्षिण दिशेकडे पाहतो आहे, अर्थात यमाच्या दिशेकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीपासून मालवणचे सदैव रक्षण करेल. मालवणची बाजारपेठ नेहमीच समृद्ध राहील. मालवणचे नाव साता समुद्र पलीकडे नेईल. कल्याण वस्तू शुभम भवतु.